मित्रांनो, टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आपण घेत आहोत. यामध्ये आपण कोणकोणते क्वेश्चन्स घेणार या सिरीजमध्ये ते लक्षात घ्या. हा आहे स्पॉटिंग एररशी रिलेटेड पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न सुद्धा स्पॉटिंग एररशीच रिलेटेड आहे. तिसरा प्रश्न आहे स्पॉटिंग एररशी रिलेटेड आणि चौथा सुद्धा प्रश्न स्पॉटिंग एररशी रिलेटेड आहे. बाकीचे सर्व प्रश्न आपण सिम्प्लिफिकेशन अर्थात पदावलीची घेणार आहोत आणि ती सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की बाकीच्या याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशनचे जे काही ट्रॅक्स आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. असे एकंदरीत आपण आजच्या सेशनमध्ये 10 प्रश्न घेणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न बघा. या ठिकाणी डायरेक्शन्स काय देण्यात आलेले आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन, हा जो खालचा क्वेश्चन आहे, सम पार्ट्स ऑफ द सेंटेन्स हॅव एन एरर. आता तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही, तुम्ही वाचू सुद्धा शकता. कारण की एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याचे पार्ट्स पाडण्यात आलेले आहे ABCD आणि E. जर ABCD या 4 पार्ट्समध्ये एरर नसेल तर नो एरर असं ऑप्शन तुम्ही चूज करू शकता, असा हा प्रश्न सांगतो. आता सुरुवात आपण करूया या सेंटेन्सपासून. या सेंटेन्समध्ये काय आहे. वी हॅड डिस्कस्ड धिस पॉइंट बिटवीन अवर सेल्फ नंबरस टाइम्स ओव्हर द पास्ट मंथ्स. वी हॅड डिस्कस्ड धिस पॉइंट, या पॉईंटवर आम्ही डिस्कस केलेली आहे. बिटवीन अवर सेल्फ. आता वी म्हणजेच काय, आम्ही. आम्ही म्हटलं तर वी, अस, अवर आणि अवर SELVES, अवर सेल्फ. नंबरियस टाइम्स ओव्हर द पास्ट मंथ. मागील काही महिन्यांपासून आम्ही या पॉईंटवर डिस्कस केलेली आहे, असा त्याचा होता मराठीमध्ये अर्थ. पण आता लक्षात घेऊ की पार्ट ABCD मध्ये कोणत्या पार्ट्समध्ये एरर आहे. ज्यावेळेस आपण बिटवीन हा शब्द वापरतो तर या सेंटेन्समध्ये दोघं जण पाहिजे. काय पाहिजे, दोघं जण पाहिजे. परंतु या ठिकाणी दोघं जण आहे का, नाही. आम्ही म्हणजेच अनेक आहे. काय आहे, अनेक आहे. अनेक असल्या कारणाने इथे आलेला आहे अवर सेल्फ्स. बरोबर आहे, हे अनेक आहे म्हणून अवर सेल्फ्स आला. परंतु या अनेकांसोबत कधीच बिटवीन वापरल्या जात नाही. ह्या दोघांच्या मध्ये जो कोणता तिसरा असेल त्यासाठी बिटवीन वापरल्या जात असते. दोहोंच्या मध्ये असं त्याचा बिटवीनचा अर्थ होतो. या ठिकाणी दोघे जण नाहीच ना, अनेक जण आहे, म्हणून या ठिकाणी बिटवीनच्या ऐवजी पाहिजे होता अमॉंग. काय पाहिजे होता, अमॉंग. अमॉंग हे प्रेपोजिशन पाहिजे होतं. हे काय, अमॉंग हे काय आहे, प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन म्हणजे ही जी स्पॉटिंग एरर आहे ती प्रेपोजिशनशी रिलेटेड आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला शब्दाच्या 8 जातींपैकी म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या 8 जातींपैकी 8ही जातीचं नॉलेज पाहिजे, त्यातल्या प्रेपोजिशनचं नॉलेज पाहिजे. तेव्हाच कुठे तुम्ही यातली एरर फाइंड आउट करू शकता. आपण एरर फाइंड आउट केलेली आहे. बिटवीनच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे होतं, अमॉंग पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक B राईट येतं, कारण की B पार्टमध्ये एरर सापडली आहे. येस. चला सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. सेकंड क्वेश्चन सुद्धा स्पॉटिंग एररशी रिलेटेड आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट्स ऑफ द सेंटेन्स मे हॅव एन एरर. होऊ शकतं खालचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये काही पार्ट्समध्ये तुम्हाला एरर सापडू शकतो. द एरर इफ एनी विल बी इन वन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. आणि ती जी एरर आहे एका पार्टमध्ये आहे सेंटेन्सच्या. फाइंड आउट, शोधा which part of the sentence has an error. एरर असणारा तो पार्ट तुम्हाला शोधायचा आहे and select the appropriate option. If the sentence is free from error, select no error as your answer. आपण थेट जाऊया त्या सेंटेन्सकडे. In the choice of these spots, two motives seem to have influenced him. The neighborhood of an university or college. ज्यावेळेस आपण प्रथमदर्शनी तुम्ही काय करायचं, पूर्ण सेंटेन्स वाचून घ्यायचं, त्याच्यानंतर प्रत्येक पार्ट्समध्ये जायचं. इन द चॉईस ऑफ ही जी टर्म आहे हे बरोबर आहे. इन द चॉईस ऑफच्या नंतर अनेक क्वेश्चनच पाहिजे तर ही इथं बरोबर आहे, दिस स्पॉट्स. परंतु थेट ज्यावेळेस आपलं लक्ष या ठिकाणी जातं अॅन युनिव्हर्सिटी. मित्रांनो, आर्टिकल्स तुम्हाला माहित आहे का, हो आर्टिकल्स माहित आहे. आर्टिकल्स, ओके. जे आर्टिकल्स आहे, काय आर्टिकल्स आहे, आर्टिकल्स हे जे आर्टिकल्स आहे
ते किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. एका प्रकारामध्ये येतं ए आणि एन, दुसऱ्या प्रकारामध्ये येतं द आणि मग येतं नो आर्टिकल्स. आता यातला जो ए आणि एन केव्हा लावायचा असतो? ज्यावेळेस वोवेल साऊंड असते. वोवेल साऊंड असते व फक्त वोवेल नाही, वोवेल साऊंड पाहिजे, म्हणजे स्वरोच्चार पाहिजे. स्वरोच्चार जर असेल ना तर आपण एन लावत असतो. पण कॉन्सोनंट जर साऊंड असेल, म्हणजेच व्यंजनोच्चार जर असेल तर आपण ए लावत असतो. आता या ठिकाणी युनिव्हर्सिटी जो आहे, युनिव्हर्सिटी, आता युनिव्हर्सिटीमध्ये यू असं प्रोनाऊन्स होते, म्हणजेच याच्या पुढे असा वाय धावत आल्यासारखं वाटते. यू प्रोनाऊन्स काय होतो? वाय यू होतो आणि वायची सुरुवात कॉन्सनंटनं झालेली असल्या कारणाने त्याच्या पुढे अ लागते, एन लागत नाही. म्हणून एनच्या जागी अ पाहिजे होता, तेव्हा कुठे हे सेंटेन्स बरोबर आलं असतं. म्हणून आपल्याला एरर कुठे सापडली? सी पार्टमध्ये सापडली. करेक्ट सेंटेन्स काय होणार? इन द चॉईस ऑफ द स्पॉट्स, 2 motives seem to have influenced him, the neighborhood of a university or college and the amenities of the situation. झालं. या ठिकाणी यामध्ये या सेंटेन्समध्ये एरर आहे ती कशाची? आर्टिकल्सची. म्हणजेच आर्टिकल्स तुम्हाला अभ्यासने क्रमप्राप्त आहे मित्रांनो. चला, आन्सर काय आला आपल्याला? सी. देन नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण या ठिकाणी पुन्हा एक स्पॉटिंग एरर घेतलेली आहे. द पीपल ऑफ क्वीन्सटाउन आर हॅपी दॅट द क्वीन अकंपनीड बाय द प्रिन्स ऑफ वेल्स आर प्रेझेंट ॲट द फंक्शन, नो एरर. हे एक सेंटेन्स आहे, याच्यामध्ये पार्ट तर 4 आहे आणि 5वा पार्ट जर एरर नसेल तर ई. आता बघा, द पीपल ऑफ क्वीन्सटाउन आर, क्वीन्सटाउन या शहरातले जे काही लोक आहे, लोक म्हणजे अनेक वचन, अनेक वचनासाठी या ठिकाणी बरोबर आर आलेला आहे, म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाही. हॅपी, त्या क्वीन्सटाउन मधले जे लोक आहेत ते हॅपी आहे, आनंदी आहे. दॅट का? कारण की द क्वीन अकंपनीड बाय द प्रिन्स ऑफ वेल्स आर प्रेझेंट ॲट द फंक्शन, आर प्रेझेंट ॲट द फंक्शन. जी क्वीन म्हणजे राणी आहे, राणी तर एकवचनीच राहणार ना. आता हे म्हणजे हे काय आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे तरी सुद्धा इथं आर आला, कारण की हा जो आर आहे हा पीपल बद्दल आला, इथं राईट आहे. परंतु हा जो आर आहे म्हणजेच याला तुम्ही काय म्हणणार? याला आर्टिकल म्हणणार का? नाही, याला म्हणणार तुम्ही ऑक्झिलरी. काय म्हणणार? ऑक्झिलरी, AUX. सो याला तुम्ही हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणू शकता, कारण की हा ऑक्झिलरी आणि हेल्पिंग वर्ब हे 2 समानार्थी शब्द आहे, म्हणजे याला सहाय्यकारी क्रियापद. एक वचनासाठी सहाय्यकारी क्रियापद मित्रांनो काय वापरलं जाईल? इथं राणी म्हणजे सी, म्हणून इथं काय वापरलं जाईल? इज. आरच्या जागेवर इज पाहिजे, म्हणून आपल्याला या ठिकाणी या सेंटेन्समध्ये डी पार्टमध्ये एरर सापडलेली आहे. करेक्ट सेंटेन्स काय होणार आहे? द पीपल ऑफ क्वीन्सटाउन आर हॅपी दॅट द क्वीन अकंपनीड बाय द प्रिन्स ऑफ वेल्स इज प्रेझेंट ॲट द फंक्शन. सो डी मध्ये आपल्याला एरर सापडल्या कारणाने डी ऑप्शनमध्ये डी पार्ट आहे, म्हणून आन्सर येतं डी. नेक्स्ट क्वेश्चन, तो पण आपण स्पॉटिंग एरर्सच घेतलेला आहे. 4 आपण स्पॉटिंग एरर्स घेतल्या आणि बाकीचे 6 क्वेश्चन्स आपण पदावलीचे घेणार आहोत, महत्त्वाचे पण. या ठिकाणी बघा, दे कॉइन मनी इन ऑनेस्ट अँड ॲक्युरेट मेजर्स अँड अलाउ धिस मनी ट्रेड फ्रीली ऑन ओपन मार्केट्स, नो एरर. ज्यावेळेस आपण हे सेंटेन्स वाचतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते, दे कॉइन म्हणजे दे म्हणजे काही अनेक लोक आहे की ते कॉइन मनी म्हणजेच मनी पैसे जे आहे ते मोजत आहे, इन ऑनेस्ट अँड ॲक्युरेट मेजर्स आणि प्रामाणिकपणे आणि योग्य त्या परिमाणामध्ये मोजत आहे. अँड अलाउ धिस मनी आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे या मनीचा काय? ट्रेड फ्रीली ऑन ओपन मार्केट्स. या ठिकाणी हा जो ट्रेड हा शब्द जो आलेला आहे तर तो व्हर्ब म्हणून पाहिजे होता या ठिकाणी, पण इथे अलाउ धिस मनी म्हणजे बघा तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी आपण म्हणतो की नाही आय लाईक टू प्ले. का बरं टू प्ले वापरतो?
मला खेळणे आवडते. काय? क्रिकेट. क्रिकेट असं आपण म्हणतो, CRSCKET. पण या ठिकाणी लाईक हा जो व्हर्ब आहे, मेन व्हर्ब आहे, याच्यासोबत आपण हा प्ले हा खेळणे सुद्धा व्हर्बच वापरला. पण याच्यासोबत आपण टू वापरला. 2 + V1 म्हणजे त्याला काय म्हटलं जाते? तर इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह आपल्याला वापरणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी अलो हा व्हर्ब आहे आणि याच्यासोबत काही का अंतरावर होईना आपल्याला काय पाहिजे? तर इन्फिनिटिव्ह पाहिजे. म्हणून ह्या ट्रेडच्या जागेवर टू ट्रेड असं जर असतं तर राईट आलं असतं. किंवा याच्याऐवजी आपण इन्फिनिटिव्हच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो? जिरंड वापरू शकतो. जिरंड. JERUND. जिरंड. जिरंड म्हणजेच काय? हा टू काढून टाकणे, याला ट्रेडिंग म्हणणे. TRAD ट्रेडिंग. ओके, ट्रेडिंग. टू ट्रेड वापरू शकता किंवा ट्रेडिंग वापरू शकता. लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्ही एकतर इन्फिनिटिव्ह वापरा नाही तर जिरंड वापरा. म्हणून या ठिकाणी हा काढून टाकू आपण आणि या ठिकाणी टू ट्रेड वापरू म्हणजे राईट आन्सर येते. आता प्रॉपर असं सेंटेन्स काय होईल? दे कॉइन मनी इन ऑनेस्ट अँड ॲक्युरेट मेजर्स अँड अलाव धिस मनी टू ट्रेड फ्रीली ऑन ओपन मार्केट्स किंवा ट्रेडिंग फ्रीली ऑन ओपन मार्केट्स. म्हणून सी मध्ये ती एरर सापडलेली आहे म्हणून आपण सी ऑप्शन राईट करणार आहोत. चला, चारही क्वेश्चन्स आपण योग्यरित्या समजावून घेतले. प्रत्येकाबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो कसं कसं होतं तर ते, कारण की महत्त्वाचं आहे मित्र. येस, वेट. चला बघा, आता या ठिकाणी काय? या ठिकाणी हा ऑक्झलरीचं तुम्हाला नॉलेज पाहिजे, म्हणजे हेल्पिंग व्हर्बचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड हे स्पॉटिंग एरर होती. सेकंडचे स्पॉटिंग एरर म्हणजे चारपैकी एक. या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स म्हणजेच उपपदांचं ए अँड द आणि नो आर्टिकल्सचं नॉलेज पाहिजे. युनिव्हर्सिटी असेल, युनिक असेल, युनिफॉर्म असेल, असे जे शब्द आहे, युनियन असेल. बघा, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी हे आपण बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर युनिक, UNIQUE, यालासुद्धा अ लागतं, यालासुद्धा अ लागतं. युनिफॉर्म यालासुद्धा अ लागते, है की नाही? युनिक, युनिफॉर्म. युनियन यालासुद्धा अस लागतं. म्हणजेच अ कुठे लागते? तर कॉन्सोनंट साऊंड असेल तर अ लागते आणि ओवेल साऊंड असेल तर ॲन लागते. हे तुम्हाला माहीतच आहे आर्टिकल्समध्ये. म्हणून स्पॉटिंग एरर याच्यामध्ये दडलेली होती. लक्षात आलं? देन या ठिकाणी आपण बघितलं, बघा ना काय बघितलं तर या ठिकाणी प्रेपोजिशनशी रिलेटेड ही स्पॉटिंग एरर होती. कारण की ज्यावेळेस बिटवीन आपण वापरतो तो दोघंच जण पाहिजे, परंतु दोघांपेक्षा जर जास्त लोक एकत्रित येत असेल तर अमॉंग हा शब्द वापरावा लागतो प्रेपोजिशनमध्ये. ही स्पॉटिंग एरर होती प्रेपोजिशनशी रिलेटेड. त्यानंतरची स्पॉटिंग एरर बघा काय आहे की या ठिकाणी इन्फिनिटिव्हचं नॉलेज पाहिजे आणि तुम्हाला जिरंडचं नॉलेज पाहिजे. जर व्हर्ब सोबत पुन्हा एखादा सहायकारी व्हर्ब जर अटॅच म्हणून येत असेल तर आपण त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह किंवा जिरंड वापरू शकतो. जिरंड म्हणजेच काय? व्हर्बला ING लागणे आणि इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय? व्हर्बच्या पुढे टू येणे. क्रियापदाच्या इथं केव्हाही 2 + V1च असते. V1 म्हणजे क्रियापदाचं पलरूपच असते. ही स्पॉटिंग एरर आहे. चारही स्पॉटिंग एरर मी योग्यरित्या सांगितलं कारण की IBPS पॅटर्नचा फंडा तुम्हाला लक्षात आलेला असेल की स्पॉटिंग एरर जास्त विचारते. त्याच्यानंतर आता हे 6 क्वेश्चन्स पदावलीचे फटाफट मी सॉल्व्ह करून दाखवतो. कशा पद्धतीने ते सॉल्व्ह केले तुम्ही पात्र लक्षात घ्यायचे आहे. चला, पहिला प्रश्न आहे 102 - 68 + 46 = व्हॉट इंटू 10. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? 102 - 68 या ठिकाणी आहे. आपल्याला याच्यावर वजाबाकी करावं लागेल. 2तून 8 गेले, 8 आणि 4 किती होते? 12. हातचा वाला 1 या ठिकाणी दिला. आता 0तून 7 गेले म्हणजे 10तून 7 गेले, 3 राहिले. निश्चितचपणे 34 उरतात या ठिकाणी. अधिक ब्रॅकेट सॉल्व्ह झाला आपल्याला. अधिक 46 बरोबर x × 10. या ठिकाणी ज्यावेळेस आपण बेरीज करतो तर त्या ठिकाणी आपल्याला 6 आणि 4 काय होते? 10 होते. हातचा वाला 1, 5 आणि 3 काय होते? 8 होते. 80 झाले. 80 बरोबर x × 10. देअरफॉर x बरोबर हे जे गुणिले 10 आहे इकडे काय होणार आहे? भागिले 10 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी भागिले 10 केले तर x बरोबर काय ते 8. दॅट्स इज द आन्सर. आन्सर आहे 8. सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. यस, महत्त्वाचे क्वेश्चन्स मी घेतो. आता सेकंड क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेडच आहे. बघा, यामध्ये बरोबर
पद्धतशीरपणे आपल्याला भागाकार वगैरे द्यावा लागेल पॉईंटचा. या ठिकाणी एक्स भागिले किती 100 गुणिले 590 हा ऑफ आहे, म्हणजे एवढा आपल्याला बॉडमॅचच्या नियमानुसार आधी सॉल्व्ह करावं लागते. अधिक इथं काय 36 हे टक्के असल्या कारणाने भागिले 100 गुणिले 170 बरोबर 150. एकदम फ्रीली सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, एकदम फ्री फ्रँक. आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून याचं ॲन्सर काढू शकता, कारण की मोस्टली रिक्वायर्ड आहे तुम्हाला पॉज करणे व्हिडिओ आणि ॲन्सर काढून बघणे, देन मग माझ्यावाल्या ॲन्सरशी मॅच करून बघणे. ही तुम्ही सिस्टीम चालू ठेवा. ही जर तुम्ही सिस्टीम चालू ठेवत असाल ना तर निश्चितचपणे तुम्ही सक्सेस आहात. येस, या ठिकाणी 0 कॅन्सल झाला, इथं 0 कॅन्सल झाला. आता हा 0 कॅन्सल झाल्याबरोबर इथं जातो पॉईंट, म्हणजेच याचा गुणाकार केला तर 5.9x होते. अधिक आता या ठिकाणी बघा 0 कॅन्सल, इथे 0 कॅन्सल केल्याबरोबर पॉईंट इथे गेला. आता आपण याचा गुणाकार करू. 17 सकम 2 10 म्हणजेच 102. 17 3 51, 51 आणि 10 म्हणजे होतात 61. 61 आपण घेतले. पॉईंट एका घरानंतर आहे म्हणून इथे पॉईंट दिला बरोबर 150. आता लक्षात घ्या की हा जो प्लस आहे हा इकडे जाऊन होणार मायनस 61.2. आता काय झालं, कोणत्या स्टेप्सवर आलो, 5.9x बरोबर 150 वजा 61.2. आता याची वजाबाकी करत असताना एकाखाली एक ठेवू आपण, 150.0 म्हणू आणि 61.2 म्हणू. आता बघा कसं आन्सर येणार. पॉईंट खाली पॉईंट का ठेवला, इथं पूर्णांक आहे त्याच्याच नंतर 0.0 मी का दिला, कारण की पॉईंटच्या खाली पॉईंट दिल्यानंतरच त्याचं आन्सर येऊ शकतं. या ठिकाणी बघा 0तून 2 जात नाही म्हणून 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला. 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला. 15तून 7 गेले 8 राहिले, म्हणजे 88.8 येते मित्रांनो. इथं तर 0च राहतं, ते काय आपण लिहिणार नाही. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो, आता आपण या स्टेप्सवर आलो. 5.9x बरोबर 88.8. आता बघा हा जो x आहे इथं गुणाकार असते म्हणून याला कट करून इकडे भागाकार करणार आपण, गुणाकाराचा भागाकार होत असतो 5.9. आता या ठिकाणी बेसिक आहे, ते कोणतं बेसिक आहे बरं, ज्यावेळेस अंश आणि छेदामध्ये पॉईंटची पोझिशन सारखी असते. इथे पॉईंटची पोझिशन एका घरानंतर आहे, इकडे पॉईंटची पोझिशन एका घरानंतर आहे, म्हणून तो पॉईंटच नेहमीसाठी कट करून टाकायचा, इच्छा काढून टाकायचा आणि बिनधास्त भाग द्यायचा. 888 भागिले 59. मित्रांनो हे जे 59 आहे ही आहे प्राईम व्हॅल्यू, प्राईम नंबर आहे, NUMBER म्हणजेच काय मूळ संख्या आहे. मूळ संख्या पाठच पाहिजे तुमच्याला, कारण की याच्यासाठी की आपण करत नाही बसत की बाबा कशाने भाग जाते. एकदाचं जर का तुम्हाला माहीत झालं की ही प्राईम नंबर आहे म्हणजेच ही मूळ संख्या आहे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 43 53 59 61 67 71 73 79 83 89 97. त्याच्यामध्ये 53 59 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे माहीत झालं की कुठल्याही प्रकारची विभाजितीची कसोटी वापरायची नाही, डायरेक्ट थेट भाग द्यायचा. इथे 1चा भाग जातो, 1चा भाग गेला. आता बघा भाग देताना बी केअरफुल राहायचा, पद्धतशीर भाग, बारका पेन घेतो. आता 59 1 59, 88 मधून 59 गेले, किती उरतात, 18तून 9 गेले, म्हणजे 8तून 9 जात नाही म्हणून 18तून 9 गेले, 9 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला. 8तून 6 गेले, 2 राहिले, म्हणजेच 29 उरले. हे 29 ज्यावेळेस आपण इथं देतो तर होतात 298. किती होतात, 298 होतात. आता पुन्हा आपल्याला भाग द्यावा लागेल 59. आता 59 भाग देत असताना आपण थोडंसं इमॅजिन करून 60 भाग दिला तरी चालते. 60 1 6 6 1 6 12 6 13 18 6 24 6 24 4चा भाग जाईल किंवा 5चा भाग जाईल. म्हणून 59 गुणिले 5 जर म्हटलं तर 5 9 45, 4 5 5 25 ने 4 29, अगदी याच्या जवळपास गेले. म्हणजेच याचा अर्थ की 5चा भाग जाऊ शकतो, 15चा भाग गेला आपल्याला. आणि 295 या ठिकाणी किती उरतात, 3. आता 3 उरले मित्रांनो, 3 उरले तर 3चे 30 होण्यासाठी 3चे 30 जसे केले आपण भाग देण्यासाठी तर इथं जातो पॉईंट, 0 लावल्याबरोबर गेला पॉईंट, लक्षात घ्या. आता तरीही भाग गेला नाही, गेला का भाग, नाही. म्हणून या ठिकाणी आपण आता 0 इथं 0 लावला की इथं घेणार आपण 0. आत्ता कुठे भाग देणार आपण, आता 59 गुणिले पुन्हा 5 जर केले तर 295 होते आणि 5 उरतात शेवटी, म्हणजे या ठिकाणी येतं 5.
म्हणून प्रॉपर आन्सर येते 15.05. प्रॉपर आन्सर काय आला? एक्स बरोबर 15.05. इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन. हा प्रश्न जो आहे पॉईंटशी रिलेटेड भागाकार देण्याच्या संदर्भात आलेला असावा असं मला वाटते. येस, कळलं का रे? येस, कळलं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. नंतरचे क्वेश्चन सोपेच आहे. चला, हा पण एक क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेडच आहे, कारण की आपल्याला 1000 क्वेश्चन्स घ्यायचे पदावलीचे. जर का तुम्ही माझ्या क्लासशी रिलेटेड असाल तर तुम्हाला निश्चितचपणे ॲक्च्युली 1000 क्वेश्चन्सची 100च्या 10 टेस्ट मिळणार आहे निश्चितपणे. ओके, म्हणजेच हे प्रश्न तुम्ही 100 सोडवू शकता सलगपणे. ठीक आहे. आता बघा, नंबर देतो माझावाला 7709119501. माझं नाव आहे सावंत सर, SAWAN सावंत सर. ओके, कॉन्टॅक्ट करू शकता. आता या ठिकाणी बघा 115 भागिले काय 100 गुणिले 4880 वजा 85 भागिले हे काय होणार आहे 100 गुणिले 1640 बरोबर एक्स म्हणू आपण. व्हॉट म्हणजे एक्स. आता हे आणि हे सलगपणे सॉल्व करावं लागेल. बघा आता कसं होते. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. येस. आता या ठिकाणी बघा, आता असा उभा भाग देऊया आपण. 5 दोन्ही 10, 5चा भाग जातो आणि 5 दोन्ही 10 उरला 1 झाले 15, 5 3 15, 23चा भाग गेला आणि इकडे 2चा भाग गेला. आता या ठिकाणी बघा, येस, आडवा भाग जातो. बे 1 बे, बे दोन्ही 4, बे चूक 8, बे चूक 8. 244 गुणिले 23 येते. 23 गुणिले 244 या ठिकाणी आले वजा. हे नंतर करूया आपण गुणाकार. इकडे आधी इकडे जाऊया आपण. येस. आता या ठिकाणी बघा 0 कॅन्सल. आता असं उभा भाग जातो. 5 1 5 उरले 3 झाले 35, 5 7 35 आणि 5 दोन्ही 10 असा आडवा भाग जातो. बे 1 बे, बे 8 16 आणि बे दोन्ही 4, 82 आले. बे 8 16 बे दोन्ही 4. म्हणजे या ठिकाणी आले 17 गुणिले 82 बरोबर एक्स. आता दोघांचे गुणाकार आपल्याला स्पेशली करावं लागेल, देन आपल्याला वजाबाकी करावं लागेल. आता बघा 23 चूक किती होते 96. बघा ना, 23 दोन्ही 46, नाही 92 होणार आहे. 23 चूक 4 3 12 हात चालू, 4 2 8 किती 9 92. 23 चूक 92, 92चा 2 इथं घेतला, 9 हातचे आले. पुन्हा 23 चूक 92 जर म्हटले या ठिकाणी तर बेरीज जर केली तर इथे येतं 101. इथे 1 घेतला, पुन्हा हातचे 10 राहिले. 23 दोन्ही 46, 46 आणि 10 किती आले 56. म्हणून या ठिकाणी 56 12 येतात वजा. आता याचाही गुणाकार करू. 17 दोन्ही 34 झाले. 17 दोन्ही 34 म्हणजे 3 हातचे आले. आता 17 आठी 136 होईल बहुतेक. बघूया 17 आठी 8 7 56 5 8 1 8 8 आणि 5 13 बरोबर आहे 136. 17 दोन्ही 34 म्हटलं तर 4 लिहिले 3 हातचे आले बरोबर. 17 आठी 136 आणि 3 139. म्हणून या ठिकाणी 1394 म्हणजे 1394 झाले बरोबर एक्स. मित्रांनो, याची वजाबाकी केली का आला आपल्याला आन्सर. आता कसं काढणार आपण आन्सर बघा. या ठिकाणी 2तून 4 जात नाही म्हणून 12तून 4 गेले 8 राहिले झालं. हातचे काय ठिकाणी दिला 1तून 10 जात नाही मात्र 11तून 10 गेले 1 राहिला. हातचे काय ठिकाणी दिला 6तून 4 गेले 2 राहिले आणि 5तून 1 गेला 4 राहिला. याचा अर्थ असा एक्स बरोबर 4218. प्रॉपर आन्सर कोणतं आलं? प्रॉपर आन्सर आलं मित्रांनो फर्स्ट ए. या पद्धतीने तुम्ही बिलकुल बी केअरफुल. प्रत्येकच गोष्ट गुणाकाराच्या संदर्भात ही पदावली आहे असं मला दिसून येते. ठीक आहे, प्रॉपर आन्सर आलेला आहे 4218. नेक्स्ट क्वेश्चन आता घेऊया आणि हा पण VVIMP आहे. खरंच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवून बघा, देन मग तुम्ही व्हिडिओ ऑन करा आणि प्रत्येक स्टेप्स बघा. आता बघा या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. हा काय 1 म्हणजे पूर्णांक, 1/6 म्हणजे अपूर्णांक. 1 बरोबर काय पूर्णांक आणि 1/6 म्हणजेच काय अपूर्णांक. याला एकत्रितरित्या काय म्हटले जाते पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हटले जाते. पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हटले जाते. ठीक आहे, करूया सॉल्व.
बघा आता या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि अपूर्णांक. आपण काय करूया, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा 1 लिहिला, अधिक हा 2 लिहिले, वजा हे 3 लिहिले. नंतर मोठा प्लस काढायचा. त्याच्यानंतर हे आता हे चालले गेले, असं करायचं असते. त्याच्यानंतर 1/6, 1/6 प्लस 1/8 प्लस 5/8 आणि मायनस 2/3 उरले की नाही. या ठिकाणी इकडचा भाग वेगळा आणि इकडचा भाग वेगळा. इकडे सगळे पूर्णांक घेतले, पूर्णांक, आणि इकडे काय घेतले, सगळे अपूर्णांकाची गँग घेतली. गँगच म्हणू आपण त्याला आता, शृंखला. आता बघा इथे काय येतं, 1 आणि 2 किती, 3. 3 वजा 3 म्हणजे 0. याला काही मतलबच नाही. आता 0 म्हणजे पूर्णांकामध्ये आन्सर येते नाही येत असं काहीच नाही. 0 आलं इकडे, फक्त आपल्याला सॉल्व्ह करावं लागते एवढं. आता मित्रांनो याला लसावीच्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते. लसावी, आपल्याला छेदाचा लसावी काढायला लागेल. छेदाचा लसावी, छेदाचा लसावी किती येते तुम्हाला सांगतो कसा काढत असते लसावी. छेदामध्ये काय 6, 8, 8 आणि 3 आहे, हे छेदामध्ये आहे. याचा लसावी कसा काढायचा, तर बघा जे रिपीट असते ना अंक ते कट करून टाकायचा त्याच्यातला एक, म्हणजे 8 चाललाच गेला कारण की 8 रिपीट आहे. आता उरले 3, 8 आणि 6. ज्यावेळेस एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जाते त्यावेळेस मोठी संख्या लसावी असते. 3 आणि 6चा जर विचार केला तर 3 दोन्ही 6 होते, म्हणजे 6ला 3 ने भाग गेला, म्हणून मोठी संख्या आपण लसावी म्हणून घेतली, लाईननी संख्या कट करून टाकली. आता फायनली काय आलं, 6 आणि 8 आहे. 6 आणि 8चा लसावी मसावी काढायचा पहिले. मसावी म्हणजेच मसावी काढताना 6 आणि 8ला निश्चित कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाते, तर या ठिकाणी मला 2च दिसू राहिले. मसावी याच्यावाला 2 येतो, ह्या 2 याला भाग द्यायचा, कोणत्या तरी एकाला भाग द्यायचा. 6ला भाग देऊ शकता किंवा 8ला भाग देऊ शकता, कोणत्या तरी एकाला भाग द्यायचा. मी 6ला देतो. बे एक बे, बे त्रि 6 झालं. आता जे काही उरलेलं असेल त्याचा माराचा गुणाकार म्हणजे 8 त्रि 24. 24 हा लसावी आलेला आहे. कशाचा, कशाचा, 6, 8, 8, 3चा, या छेदाचा, म्हणून 24 घ्यायचे. झालं. आता हे 6 हे 24, हे 8 हे 24, हे 8 हे 24 आणि हे 8 हे 24, याचा द्यायचा भाग. बघा मी कसा भाग देतो. 6 1 6, इथे बघा 2 बोटाचे ठेवले. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, इथं 4 म्हटले. जो भाग गेला तो लिहिला. आता हा 4 आणि हा 1 याचा माराचा गुणाकार, 4 1 4, हे लिहायची इथं. अधिकचं चिन्ह अधिक करायचं. पुन्हा सेम टू सेम 8 आणि 24, 8चा 8ने भाग द्यायचा, 24ला भागाकार इथं लिहायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 3 या ठिकाणी आले. 3 गुणिले 1 म्हणजे 3 1 3 लिहिले. झालं. अधिकचं अधिक केलं. पुन्हा असं 8 8 1 8, 8 2 16, 8 3 24, इथं 3 भागाकार लिहिले आणि 3 आणि गुणिले 5, 3 5 किती 15 लिहिले. हेच तर तुम्हाला सांगतो पद्धतशीरपणे. वजाचं चिन्ह वजा. आता पुन्हा 3चा 24 पर्यंत भाग देऊ. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 12, 3 15, 3 8 24, डायरेक्टली 3 8 24 म्हणायचं. 8 आणि 8 दोन्ही हे काय झाले 16 झाले. झालं, आला आपला आन्सर. आता मित्रांनो हा 24 बॉटमला जो आहे तो 24चा 24 घेतला. या ठिकाणी ज्यावेळेस आपण बेरीज करतो 4 आणि 3 किती 7, 7 आणि 15 किती 22, 22 वजा 16, बघा इथे लिहून टाकतो 22 वजा 16, म्हणजे या ठिकाणी काय येतं 6 येते. 6 आपण या ठिकाणी घेतले. वरच्याचा ज्यावेळेस आपण वजाबाकी केली अंशाची त्यावेळेस 6 आले. 4 आणि 3 7, 7 आणि 15 22, 22 आणि 22 वजा 16 म्हणजे 6. आता हे कॅल्क्युलेट केलं की आपल्याला प्रॉपर आन्सर आलं. काय येणार आहे बरं, बघा 6 1 6 आणि 6 4 24, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 1/4. सो डी ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. एकदम बी केअरफुल, तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. लक्षात आलं ना. येस. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतलेला आहे आणि हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजेच आय थिंक हा 9वा क्वेश्चन असेल. 58 अधिक इन ब्रॅकेटमध्ये 222 भागिले 3 भागिले 37 अधिक 2चा स्क्वेअर बरोबर एक्सचा स्क्वेअर. बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या स्क्वेअरची काय भानगड असते हे माहीत नसते, म्हणून मी तुम्हाला पद्धतशीरपणे समजून सांगितलेलं आहे. डिजिटल बोर्ड बंद करून हातानं समजून सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही माझ्यासारखे प्रश्न सोडवले पाहिजे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी बघा भाग बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल आणि भाग जातो. 3 1 3, 3 7 21, 22 मधून 21 गेले, उरला 1, झाले 12
आणि 3×12 या ठिकाणी 74 आले. आता 74 आल्यानंतर हा एवढा भाग जो आहे तो भाग देणार आपण, आहे की नाही. 37 एका 37, 37 दोन्ही 74, डायरेक्ट 2चा भाग गेला. मग आपण काय लिहून घेणार, 58 अधिक 2 अधिक 2चा वर्ग होता 4 बरोबर एक्स. व्हॉट म्हणजे एक्स, त्याच्या डोक्यावर 2. आता बघा या तिघांची जर बेरीज केली, 58 अधिक 2 म्हणजे 60, 60 आणि 4 64, 64 बरोबर एक्सचा वर्ग. आता मित्रांनो या ठिकाणी बेसिक आहे बघा, काय बेसिक आहे, या ठिकाणी एक्सच्या डोक्यावर जर 2 म्हणजेच वर्ग असेल तर तो कट करायचा आणि इथे स्क्वेअर रूट टाकायचा. म्हणजेच काय होते, एक्स बरोबर अंडररूटमध्ये 64 म्हणजेच काय 8. प्रॉपर आन्सर आला आपल्याला एक्स बरोबर 8. सी आन्सर राईट आहे. लास्ट क्वेश्चन, इट्स व्हेरी IMP. पूर्ण व्हिडिओ बघत चला, कारण की प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी वेगळं पण असते, काहीतरी मेलडी असते, काहीतरी बेसिक असते. कुठे ना कुठे तुम्हाला भाग कसा द्यायचा, पॉईंटचा भाग कसा द्यायचा, कोणतं स्क्वेअरचं स्क्वेअर रूट होते, कोणतं स्क्वेअर रूटचा स्क्वेअर होते, ह्या गोष्टी या ठिकाणी माहीत होतात. म्हणून व्हिडिओ पूर्णच बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ सापडला ना, तर तुम्ही याच्या पुढचे सगळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. येस, कारण की फायदा तुमचा आहे. येस. आता या ठिकाणी बघा, बॉडमॅचच्या नियमानुसार हा भागाकार आधी सॉल्व करावा लागेल, नंतर गुणाकार, नंतर बेरीज. 5 एक 5, 5 5 25 म्हणजे इथं आले 50. 50 गुणिले 200 50 गुणिले 2 भागिले 350 अधिक 24 भागिले 7 बरोबर एक्स. या पोझिशनवर आलो आपण. आता हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, कारण की आडवा भाग जातो. 5 एक 5, 5 7 35. खतरनाक प्रश्न आहे भाऊ. 5 7 35 म्हणजे या ठिकाणी 2 भागिले 7 आले. आपण कोणत्या पोझिशनवर आलो, 2 भागिले 7 अधिक हे 24 भागिले 7 बरोबर एक्स. या ठिकाणी पण बेसिकच आहे. जर समछेद असेल, काय समछेद असेल म्हणजे छेद जर सारखा असेल तर त्या दोन छेदासाठी एकच छेद लिहून घ्यायचा 7. आता वरच्या दोघांची करायची बेरीज, 2 अधिक 26 म्हणजेच काय झाले 28, 28 भागिले किती 7 बरोबर एक्स. आता झालं नाही आन्सर, 7 एक 6, 7 चूक 28. मित्रांनो एक्स बरोबर काय आले 4 आले. म्हणून आन्सर क्रमांक डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, कमी वेळेमध्ये अगदी पद्धतशीरपणे तुम्हाला 10 प्रश्न समजून सांगितले. याच्या मागचा उद्देश एकच होता की तुम्हाला हर एक प्रश्नाचं बेसिक माहीत झालं पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीला इंग्लिशचे स्पॉटिंग एररचे क्वेश्चन समजून सांगितले, देन तुम्हाला पदावलीचे क्वेश्चन समजून सांगितले आणि तुम्हाला हिंट्स सुद्धा दिली की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत बघा, पण पूर्णच प्रश्न बघत चला. कारण की मी 10 प्रश्नांची सिरीज, 10 क्यूजची सिरीज आपल्यासाठी घेऊन आलेला, जी VVIMP आहे, VVIMP आहे. कारण स्पॉटिंग एरर ह्या 10 विचारल्या जातात IBPS पॅटर्ननुसार. आणि काय की आणि हे जे प्रश्न आहे हे प्रश्न 15 ते 20 विचारले जाणार आहे. कारण की 100 मार्काचा पेपर ज्यावेळेस ते SBI क्लरिकलचा घेतात किंवा बँक POचा घेतात, त्यावेळेस 100 मार्काच्या पेपरमध्ये 15-15 क्वेश्चन्स असे विचारले जाते. मग आपला तर 200 मार्कचा पेपर आहे, आपल्या याच्यामध्ये नाही 20 तर 15 तर विचारेल. म्हणून प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व करत चाला. ओके. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो, कारण की खूप तळमळीनं तुम्हाला शिकवतोय. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्कीच कराल अशी आशा आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.